तुरुंगात असलेल्या सचिन वाझे यांनी गौप्यस्फोट करत अनेक धक्कादायक खुलासे या ठिकाणी केलेले पाहायला मिळतात। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत भाजपचे आमदार नितेश राणे सर आहेत। नितेश राणे सर, अनिल देशमुखांच्या पीएकडनं या ठिकाणी पैसे जायचे आणि जयंत पाटलांचं पण नाव या ठिकाणी सचिन वाझे यांनी घेतलेलं पाहायला मिळते। काय प्रतिक्रिया असेल पहिली? सचिन वाझे हा महाविकास आघाडीचा ब्लू आयड बॉय होता, सरकारचा त्यांचा कलेक्शन एजंट होता। उद्धव ठाकरे असतील, अनिल देशमुख जी असतील आणि महाविकास आघाडीचे असंख्य नेते ह्यांना सचिन वाझे हा ओसामा बिन लादेनपेक्षाही कमी वाटायचा, समजून घ्या ना। ते तसंच उद्धव ठाकरेंनी म्हटलेलं आहे। म्हणून जेव्हा सचिन वाझे बोलतो तेव्हा महाविकास आघाडीची सत्यता, जी काय सत्य परिस्थिती होती, पैसे कसे घ्यायचे, वसुली कशी व्हायची, कोणाच्या माध्यमातून व्हायची, या सगळ्याची जी सत्य परिस्थिती आहे ती सचिन वाझेंनी बोलायला सुरुवात केलेली आहे। आता पेन ड्राईव्ह हलून दाखवणारे अनिल देशमुखांनी आता सांगावं, समोर येऊन खुलासा करावा, हिम्मत असेल ते सांगावं की बाबा सचिन वाझे जो बोलतोय तो खोटं बोलतोय। त्यांनी जे काय सत्य सांगितलेली आहे, मग जयंत पाटीलजींबद्दल असेल, अनिल देशमुखजींबद्दल असेल, ते सगळ्या गोष्टीचा खुलासा आता करण्याची हिम्मत अनिल देशमुखजींनी करावी। आणि सचिन वाझे इथपर्यंत थांबणार नाही हे मला असं वाटतं, कारण का सचिन वाझेला दिशा सालियान आणि सुशांत सिंग राजपूतच्या खुनाबद्दल पण खूप काय माहिती आहे। त्याची नियुक्ती 6 आणि 7 जूनलाच झाली होती आणि 8 जूनला दिशा सालियानचा मर्डर झालेला आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। 10 जूनला माझ्या माहितीनुसार सचिन वाझे स्वतः सुशांत सिंग राजपूतच्या घरी गेलेला होता, त्याचे लॅपटॉप आणि अन्य पुरावे गोळा करण्यासाठी। 8 जूनच्या रात्री जी मर्सडीज गाडी दिशा सालियानच्या खुनासाठी वापरली गेली होती ती सचिन वाझेचीच होती, अशी माहिती पण आमच्या लोकांकडे आहे। म्हणून हा फक्त अनिल देशमुखांचाच विषय नाही आहे, पुढे जाऊन दिशा सालियान, सुशांत सिंग राजपूतच्या बद्दल पण खूप माहिती सचिन वाझेंकडे आहे। टप्प्याटप्प्याने बघा, जसं ते बोलत जातील तसं ह्या महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांचं वस्त्रहरण कसं होतंय महाराष्ट्रासमोर हे तुम्ही पहा। अनिल देशमुखांनी मध्यंतरी पेन ड्राईव्हचा एक विषय समोर आणला आणि फडणवीसांवरती आरोप केले होते। या प्रकरणानंतर सचिन वाझेंच्या आरोपानंतर आता या संदर्भात काय सांगाल? अनिल देशमुखांनी ती पेन ड्राईव्ह दाखवण्याची हिम्मत कधीतरी करावी, असं आव्हान आमच्या फडणवीस साहेबांनी त्याही दिवशी केलेलं होतं। पेन ड्राईव्हमध्ये नेमकं काय होतं की पेन ड्राईव्ह खाली होती तेही जराच अनिल देशमुखजींनी सांगावं। आणि तुमच्या अगर पेनड्राईव्ह कमी पडत असतील ना, तर आमच्याकडे पेनड्राईव्हच्या वर्षभराचा स्टॉक आहे, साठा आहे। मग रोज 365 दिवस आम्ही रोज एक पेनड्राईव्ह अगर दाखवायला सुरू केली ना, तर हे महाविकास आघाडीचा कुठलाही नेता घराच्या बाहेर निघू शकणार नाही, महाराष्ट्रात फिरू शकणार नाही, अशी ह्यांची अवस्था होईल। म्हणून पेनड्राईव्हच्या धमक्या हे आदरणीय फडणवीस साहेब आणि अन्य लोकांना देऊ नका। तुमच्या सगळ्यांच्या कुंडल्या हे आदरणीय फडणवीस साहेबांकडे आहे। ते ज्या दिवशी मैदानात उतरतील, ते ज्या दिवशी बोलायला लागतील, तुम्हाला महाराष्ट्रात चेहरा दाखवण्याच्या तुम्हाला जागा राहणार नाही। पुण्यामध्ये आज उद्धव ठाकरे गटाचा शिवसंकल्प मेळावा होतोय, कसं बघता या सगळं? नाव चुकलंय, शिवसंकल्प नका, उद्धव ठाकरेंनी नाव ठेवू नये, अली संकल्प मेळावा ठेवावं। कारण का लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्ताने त्यांचे जेवढे खासदार निवडून आले त्यांच्या सगळ्यांच्या प्रत्येकाच्या प्रचारामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकवले गेले, पाकिस्तान जिंदाबाद हे बोललं गेलं। म्हणून उद्धव ठाकरेंना आमच्या महाराष्ट्र राज्याला इस्लाम राज्य बनवण्यासाठी ही यात्रा ते काढतायत। म्हणून त्या यात्रेचं नाव शिवच्या नावाने न ठेवता त्यांनी अली संकल्प मेळावा नाव ठेवलं ना, तर त्यांना जास्त साजेशीर आहे। कारण का ते आता हिंदूंचे राहिलेलेच नाही, हिंदूंना सर्वात जास्त धोका हा उद्धव ठाकरेंकडून आणि त्यांच्या पक्षाकडून आणि महाविकास आघाडीकडून लोकांकडूनच आहे। कारण का लोकसभा निवडणुकीच्या नंतर हिंदूंवर वाढलेले हल्ले, जिथे जिथे ह्यांचे खासदार आहेत, हिंदूंना मारून टाकण्याचे प्रकार,
हिंदू माता भगिनींना लव जिहादच्या नावाने ठेचून आणि संपवण्याचे प्रकार आणि त्याला मिळालेलं हे लोकांचं समर्थन. उदाहरण तुम्हाला माहिती असेल, निलेश लंके जे ह्यांचे शरद पवार गटाचे खासदार आहेत, जो लव जिहादचा आरोपी आहे, त्याला वाचवण्यासाठी निलेश लंकेने एसपीला, नगर एसपीला फोन केलेला, लक्षात घ्या. तसंच त्या मालेगावच्या ज्या खासदार आहेत, 300 गायींचं कत्ल होत होतं, त्या गायींच्या गाड्या सोडा, कत्ल करणाऱ्यांच्या गाड्या सोडा, यासाठी तिकडच्या खासदार त्यांनी फोन केलेला पोलिसांना. म्हणजे म्हणून सांगतो, हे जे काही उद्धव ठाकरे आहेत, कारण का त्यांच्याच धारावीचा जो त्यांचा खासदार हा अनिल देसाई आहे, त्यांच्या तिथे काय विश्व हिंदू परिषदच्या आमच्या कार्यकर्त्याला मारून टाकण्यात आलं, कारण का तो लँड जिहादचा विषय घेत होता. म्हणून मी सांगतो, उद्धव ठाकरेंनी शिव हा नाव काढून टाकावं आणि थेट अली संकल्प यात्रा राज्यात काढावी. मग त्यासाठी त्याचं प्रत्युत्तर आम्ही द्यायसाठी तयार आहोत. नक्कीच. हे होते भाजपचे आमदार नितेश राणे साहेब. कॅमेरामॅन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.